आज ना मी तुम्हाला दिलपचनची करी बनवून दाखवणार आहे। एकदम सोपी आहे, खायला पण एकदम टेस्टी लागते। तर चला, तर काय करायचं आहे, आपल्याला तिखट भाजायचं आहे। तिखटामध्ये कांदा, खोबरं, टोमॅटो आणि शेंगदाणे हे छान खरपूर भाजून घ्यायचे। त्यानंतर ते छोटे छोटे दिलपचन घेतले, याचं पोट फाडायचं, मधोमध आतमधला माल मसाला बाजूला काढायचा, छान उकळून घ्यायचे। उकळून झाले की मसाल्यामध्ये हळदी पावडर, मिरची पावडर, अमकं ढमकं सगळं घालायचं आणि यामध्ये पूर्ण मसाला भरून घ्यायचा। जशा पद्धतीने मी भरलेला आहे तसा व्हिडिओमध्ये दिसतो तसंच भरून घ्यायचा। मसाला छान भरून झाला की कढईमध्ये तेल घालायचं, तेलामध्ये जिरे, लसूण छान परतून घ्यायची। हे सगळं छान परतून झालं की यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत। काळा मसाला, हळदी पावडर, मिरची पावडर, प्रवीण मसाला, अमकं ढमकं जे असेल ते मसाले घाला। हे मसाले छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे। कांदा खोबऱ्याची पेस्ट अर्धी ठेवली होती, ती अर्धी पेस्ट यामध्ये घालायची। तेल सुटेपर्यंत परतून झाली की हे ढेमसे यामध्ये घालायचे, थोडंसं पाणी घालायचं आणि मस्त शिजवून घ्यायचे। 10 ते 5 मिनिट शिजले की लगेच आपल्याला यामध्ये येसूर मसाला घालून उकळी काढून घ्यायची। जोपर्यंत उकळी निघते तोपर्यंत तुम्ही चवीपुरतं मीठ घाला आणि मस्तपैकी आपली दिलपचनची करी एकदम छान रेडी आहे। कोणाकोणाला आवडली कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा। पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।